भाव तुम्हाला तसे 6300 पर्यंत मिळाला होता सगळ्या कांद्याला? मागणं नव्हतंच, एका टप्पा होता आमचा. एकच टप्पा होता का? कमी होतं गेल्यावर 6000 रुपये 300. 300. काय एक नंबर दोन एक नंबर नंबर एक नंबरला 2 नंबरला 5.5. 5.5. नमस्कार मित्रांनो आपण आज एका शेतकऱ्यासोबत संवाद साधला की नवीन हंगामामध्ये कांदा लागवड ही सुरुवात झालेली आहे आणि या हंगामामध्ये कांदा लागवड कोणत्या पद्धतीने योग्य ठरते आणि त्याला खर्च किती येतो, त्याचे व्यवस्थापन कसं करावं लागतं, त्याला खत किती द्यावं लागतो, त्याला फवारण्या किती करावं लागतात आणि त्याला लागवडीसाठी मजूर आणि जे बियाणं किती लागतं आणि कोणते बियाणे वापरतात. मित्रांनो, नवीन हंगाम म्हणजेच खरीप हंगामासाठी नवीन कांदा लागवड ही सुरुवात झालेली आहे 2025साठी. आणि मित्रांनो, आता कांदा लागवड झाल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जो येणारा कांदा आहे त्याला बाजारभाव किती राहील याविषयी या शेतकऱ्याने अंदाज वर्तवला आहे. आणि मित्रांनो, जो त्यांना बाजारभाव मिळणार आहे तो यांना परवडेल का हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यांना मागील वर्षी किती बाजारभाव मिळाला होता, त्यांना खरंच कांदा हा परवडतो का, मागील किती वर्षापासून हे कांद्या शेती करतात. मित्रांनो, या अनुभवावरून आपण या शेतकऱ्याच्या अनुभवावरून आपण माहिती घेऊ शकतो की आपल्याला हा कांदा परवडू शकतो का, आपला खर्च किती आहे आणि आपल्याला उत्पादन किती येतं आणि हा शेतकरी कसा कांदा करतो आणि याला योग्य व्यवस्थापन कसे करतो याविषयी माहिती घेऊयात. सांगा, किती दिवस झाला लागवड करून? किती झालं लागवण करून 12 दिवस झाले. मग आता कशाची फवारणी चालू आहे तुमची? तणनाशक कोणत्या औषध आणलं आहे? गोल आणि विपसुपर. गोल आणि विपसुपर यानं तण मरते सगळं? हां सगळं. हां. किती दिवसानंतर फवार लागते? 12 ते 15 दिवस. किती एकर कांदा तुमचा आता? 2.5 एकर. 2.5 एकर. किती गेलं बियाणं? किती गेलं? मला एक 5 ते 5.5 किलो गेलं. 5-5.5 किलो. कशी कोणत्या पद्धतीने लावला तुम्ही? हे 3.5 फुटी सारे आहे. हां. बेडचं सिस्टम. बेड पद्धत. याला ड्रिप कोणतं गेलं? मला पेप्सी. लागवडीला किती गेला याला? मजूर बायका काय खर्च? मला एकरी 10 ते 12,000. एकरी 10 ते 12,000. हां. गाडी चक्रासाठी किती गेले मला? 12-24. हां. एक हां. म्हणजे 30,000 रुपये खर्च झाला लागवडीसाठी. हां. मग आता याला फवारणीसाठी किती आला खर्च? 950 रुपये. 950 रुपये औषध. हां. आणि याला फवारणी मजुरी बिजुरी ते तर आपण घरचेच आहे. घरचंच आहे ना? हां. मग आता लागवड केलं, आता काढणीला कधी येणार आहे? 3 महिन्यानंतर. 3 महिने लागते. 10 तारखेला झालं. कोणतं बियाणे कोणतं तुमचं? एलोरा. एलोरा 3 महिन्यात निघते का? 3 महिन्यात 90 दिवसात काढून घेतो. 90 दिवसात? हां. 10 तारखेला लावलंय. हां. 3 महिन्यानं 10 तारखेला या तुम्ही. होय. हां. 3 महिन्यात कांदा निघतो तुमचा. हां. पंचगंगा लवकर निघते म्हणतात ना? पंचगंगा आपल्याला लावलं पण नाही माहीत पण. हां. एलोरा 3 महिन्यात निघतो. एलोरा 3. कोणता एलोरा? कोणती वाण? वंडर 101. 101 वंडर. असं का? ओके. 3 महिन्यात कांदा निघतो तुमचे. हां. मला 1 एकर किती खर्च येईल काढणीपर्यंत? एकरी 40 ते 45,000 काढणीपर्यंत. हां. काढणीपर्यंत येईल. काढणीचा वगैरे खर्च वेगळा? ते वेगळा परत. हां हां. म्हणजे तो धरून किती खर्च होईल? ते धरून त्याला एक 15,000 म्हणजे 60-65 55,000 पर्यंत येते. आणि याला जर कुठला वेगळी रोग पडला तर याला खर्च फवारणीचा वाढेल ना आणखीन? हां वाढेल. तर हां. किती रोग पडेल तेवढा खर्च वाढेल. हां. मग कोणता रोग पडू शकतो याच्यावर? त्याला मर, करपा, हां. परत थ्रिप्स. हां. हे रोग आहेत. हे पडल्यानंतर आणखीन फवारणी घ्यावं लागते. किती घ्यावं लागतील फवारणी आणखीन? त्याला कमीत कमी 5 फवारणी तर होतील. 5 कमीत कमी. आता हे तणनाशकाची सोडून हां त्यांना कसं 5 फवारण्या होतील. खतासाठी किती खर्च येईल? त्यासाठी 20 पर्यंत. हां. कोणतं खत टाकणार? त्याला सुपर. हां. 24. हां. आणि आपलं अमोनियम 10-20 टाकत नव्हा? 10-20 नाही. होय. एकरी किती काढणार? दुसरा टप्पा. एकरी किती उत्पन्न काढणार? एकरी 250 ते 300. 250-300. बेड पद्धत असल्यामुळे जास्त उत्पन्न निघेल तुमचं. याच्या अगोदर कोणती पद्धत करतो तुम्ही? त्याच्या अगोदर ते बैलाच्या सरीवर करतो. सरी टाकून. हां. आता हे बेडचं केल्यामुळे तुम्हाला उत्पन्न वाढायला वाटते? उत्पन्न वाढणार. हां. कमी खर्चात उत्पन्न जास्त. बरोबर आहे.
पाणी पण लागत नाही. हां पाऊस जास्त झाला हां. आणि आता ड्रिप केल्यामुळे पाणी द्यायची बी गरज नाही, त्याची गरज नाही आणि खत ड्रिप मार्ग देऊ शकतो. ड्रिपद्वारे. हां हां. आणि याला ड्रिपसुद्धा तुम्ही चांगलं वापरले ना? हां, पेप्सीमध्ये जरा क्वालिटी चांगलं आहे. हां हां. क्वालिटी चांगली आहे. किती वर्षपर्यंत टिकत राहते ड्रिप हे आता एक 3 वर्ष काय तुम्ही आता बेडवरच कांदा लागवड करणार? हां. आणि किती उत्पन्न किती अपेक्षा करता तुम्ही? भाव किती अपेक्षा करता? भाव किती मिळाला पाहिजे कमीत कमी? 3 ते 3,500च्या पुढे मिळाला पाहिजे तर तुमचा खर्च निघेल. बरोबर. हां. थोडं शिल्लक आहे. थोडं शिल्लक राहील. बरोबर आहे. मार्केट कुठलं जवळ तुम्हाला? सोलापूर. होय. किती किलोमीटर आहे? नाही 30 किलोमीटर. लांब आहे. मग आता इथं जवळच तेच आहे ना. तेच जवळ आहे. हां. हैदराबाद बेंगलोर वगैरे जात नाही तुम्ही? सोलापूर इथं जवळ. सोलापूर चांगला मिळतो बाजार भाव? हां. हां. आता कधी काढणार तुम्ही कांदे? नोव्हेंबर एंडला? नोव्हेंबर 15च्या आत. नोव्हेंबर 15 नोव्हेंबरच्या आत काढणार. हां. 3 महिन्यात फुल गॅरंटी? हां, फुल. हां. भाव तुम्हाला? तसे 6,300 पर्यंत मिळाला होता सगळ्या कांद्याला? हां. मागत नव्हतंच, एकच टप्पा होता आमचा. एकच टप्पा होता पाऊस का? कमी होतं गेल्यावर. 6,000 रुपये? 300. 300. हां. काय? 1 नंबर 2 नंबर. 1 नंबरला? 2 नंबरला? 5.5. 5.5. परवडलो तुम्हाला? हां. त्यावेळेस कोणता होता कांदा? येलोरा. येलोराच होता का? होय. कोणता महिना होता ते? लागवड कधी केली तेव्हा? ह्या वेळेस केली का? हे ह्याच्यावर लक्ष्मी टायमाला. लक्ष्मी वेळेस केली का? म्हणजे आता पुढल्या आठवड्यात केलं? हां. डिसेंबरमध्ये काय तर डिसेंबरमध्ये काढले होते. डिसेंबरमध्ये भाव जास्त होता. बरोबर. नंतर कमी झाला. डिसेंबर संपायला कमी झाला. 3.5-4 हजार. बरोबर. गाव कुठलं तुमचं? नाव सांगा. आमचं गाव कर्जा, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. ओके. तर शेतकरी मित्रांनो, आपण या शेतकऱ्यासोबत संवाद साधला की कांद्याची शेती परवडते का? तर या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की कांद्याला कमीत कमी 80,000 रुपये एवढा खर्च येतो काढणीपर्यंत, आणि तिथून जर त्याला बाजारभाव जर 3-3,500 रुपये जर मिळाला तर त्याचे उत्पादन खर्च आणि थोडेफार शिल्लक राहतात. पण मित्रांनो, सध्या कांद्याला बाजारभाव जर पाहिला तर 1,000-1,100 रुपये मिळत होता. आता 1,500 ते 2,000 रुपयेपर्यंत बाजारभाव मिळतो आहे एखाद्या शेतकऱ्याला. मित्रांनो, जर अशी जर परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असं या शेतकऱ्यासुद्धा म्हणणं आहे. कारण मित्रांनो, उत्पादन खर्च जर निघत नसेल तर ती कांदे शेती करण्यात काय उपयोग आहे. पण मित्रांनो, या शेतकऱ्यानं सांगितलं की मागील वर्षी चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे यावर्षी कमी क्षेत्रामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. पण मित्रांनो, बेडवरती कांदा लागवड केल्यामुळे चांगलं उत्पादनामध्ये वाढ होते आणि त्याला योग्य असं व्यवस्थापन हे ड्रीपमधून खत वगैरे देण्यासाठी योग्य अशी पद्धत आहे, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतामध्ये सध्या कोणत्या पद्धतीने कांदा लागवड करताय आणि कोणत्या पद्धतीने चांगलं उत्पन्न निघते याविषयी कमेंट नक्की करा. भेटूयात मित्रांनो नवीन अशाच नवनवीन माहितीसह.